हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे बघा, मी आज काढत आहे तूप. हे बघा, हे आहे 8 दिवसाची साईज असलेली. आता हे भरलेलं आहे भांड तुपाचं म्हणजे साई आहे. थांबा, कॅमेरा पकडायचं लय अवघड होऊन जाते. आता मिक्सरलाच लावते कॅमेरा माझा काही व्यवस्थित दिसत नाही का, ब्लर दिसतो. हे बघा, हे साचलेले आहे 8 दिवसाची साई. तर आता आपण काढणार आहोत याचं तूप. तरी बघा, त्यासाठी मी घेतलेलं आहे ना, त्याला गार पाणी लागतं. हे असं फ्रीजमध्ये बघा, पूर्ण असं गार पाणी झालेलं आहे मस्तपैकी. आणि यामध्ये पण गार पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याचा जो गोळा होईल तो ह्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर चला, खूप दिवसानंतर तूप बनवते मी. तूप बनवत नव्हते. तर हे बघा, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते, थोडंच करते. तूप बनवायला जेवढं अवघड नाही ना, तेवढे तुपाची भांडी घासायचं लय किचकट काम आहे. 2च ह्याच्यात होईल, 2च मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धाच करते. ठेवणार होते लय जरा, पण कसं भांडं भरलेलं आहे आणि जास्त दिवस ठेवलं पण मग साईचा वास येतो. त्यात टाकू आपण गार पाणी. लय गार पाणी, बापरे. मिक्सरच्या ह्याला फिरवून आता मला पहिला मोबाईल सेट करायला लागेल. मोबाईल सेट करायचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे बघा, भांडं लावलेलं आहे. आता आपण हे चालू करू आणि जोपर्यंत असा गोळा होत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं. तर हे बघा, आपला लोण्याचा गोळा आता तयार व्हायला लागलेला आहे. खूप लय वेळ आहे, मिक्सर फिरवावं लागते. लोण्याचा गोळा झाल्यावर दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे झालेला आहे आपला हा लोण्याचा गोळा तयार. मी ठेवते हे जे पाणी घेतलंय ना ह्यामध्ये ठेवते, म्हणजे परत व्यवस्थित धुवून हे करायला. आणि बघा, आता हे दुसरं करून घेते. आता टाकलेली आहे साई, आपण टाकूयात पाणी. लय फिरवायला लागते, लवकर होत नाही. हे बघ, पाणी तूप काय असतं ह्याच्यात. हे बघा, अशा प्रकारे हा आपण गोळा झालेला आहे लोण्याचा. हे काढून घेते, पाणी टाकून देते, कारण आता काय पाण्याचं काय करताच येणार नाही मला. तर हे बघा, एवढा असा गोळा झालेला आहे 8 दिवसाच्या तुपाचा. आता आपण हे गरम करायला या पातेल्यामध्ये ठेवू. तेलकट हात झाले बघा. आणि बारीक गॅसवर ठेवते, कारण हे तूप आहे ना, त्याला फेस येतो आणि मग उतू जाण्याची शक्यता असते. गरम पाणी ठेवले भांडे घासायला. आणि हे बघा कसं व्हायला लागलं. ह्याला ना पूर्ण सारखं हलवावं लागतं, नाहीतर तूप जातं मग जळून. हे बघा, आता बारीक गॅस केलाय म्हणून ही प्रोसेस जरा हळूहळू. तर हे बघा, लोण्याचा गोळा पूर्ण आता वितळला आहे आणि आपली तूप व्हायची प्रोसेस चालू झालेली आहे. कसं आहे तूप घरगुती आपलं. बघा, तूप व्हायला लागला. आवाज कसा येतो, येतं का नाही? तडतड आवाज. हे पूर्ण असतं बारीक हे असतं ना लोट्याचं, ते पूर्ण वितळू द्यायचं सगळं. मस्तपैकी वास यायला लागलेला आहे आता. चालू दाखवते. तर हे बघा कशा प्रकारे झालेलं आहे हे तूप आपलं मस्तपैकी. हे जरा वरती फेस आलेला आहे. गार झाल्यानंतर ना मग त्याला आता भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि ही एवढी भांडी आता घासायची आहे. हे तूप तुम्हाला दाखवायच्या नादामध्ये माझं सगळं पाणी किचनवर तांब्या भरलेला सगळा सांडला. बरं तुपात नाही सांडला. आता गरम पाणी केलेलं आहे
आता ही सगळी मी भांडी घासून घेते तुपाची. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.